हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण औषधी गुणयुक्त पांढरा भोपळा, त्याला काही ठिकाणी चिक्की म्हणतात, त्याची भाजी पाहणार आहोत. खूप छान भाजी लागते बघा. अशा प्रकारे असतो तो. आमच्या इकडे भेटत नाही. आमचे हे गावाला गेले होते तेव्हा तिकडनं आणला होता. औषधी गुणयुक्त आहे. मी अगोदर स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर आपण त्याची अशा प्रकारे पीस केले आहे. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढ्या प्रमाणातच घ्यायचं आहे. त्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती छान लागते. ह्या भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपल्या डोळ्यांसाठी तर खूप छान आहे. व्हिटॅमिन सी त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर ह्या भाजीचा समावेश अवश्य करावा. आणि भाजी बनवून वेगवेगळे पदार्थ पण तुम्ही त्याचे बनवू शकता. अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत आणि मी त्याचं जे वरचं साल आहे ते मी काढून घेणार आहे. काही जणं तशीच भाजी करतात, पण ते वरचं साल काढलं ना तर भाजी छान लागते. जसं आपण दुधी भोपळ्याचं वरचं साल काढतो तसं मी पिलरच्या साहाय्याने त्याचं साल काढून घेणार आहे बघा. अशा प्रकारे अवश्य त्याचं साल काढून बनवा. त्यानंतर आपण कट करून घेणार आहेत. मी छोटे छोटे पीसेस करणार आहे त्या पांढऱ्या भोपळ्याचे. तुम्हाला जर मिळाला मैत्रिणींनो तर अवश्य बनवून अशा प्रकारे भाजी खावा. खूप छान लागते आणि दुधी भोपळ्याच्या भाजीपेक्षा पण टेस्टी लागते. अशा प्रकारे आपण त्याचे पीसेस करून घेणार आहोत. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण छोटे छोटे पीसेस बनवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची आणि जिरे मोहरी घालून त्याची भाजी बनवू शकता, पण मी यामध्ये कांदा लसूण खोबरं वगैरे पण वापरणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचे पीसेस बनवून घेतले. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडून द्यायची. ती तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, म्हणजे भाजीला खूप छान अशी फोडणी बसते आणि तडका बसतो आणि भाजी खूप छान अशी टेस्टी लागते. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे पण छान तडतडून द्यायचे. नंतरच आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. मी इथे कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर मी लसूण आहे तो बारीक चिरून घेतला आहे. तो पण आपण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत. लसणाने खूप छान चव येते आपल्या भोपळ्याच्या भाजीला. त्यानंतर मी 2 मिरच्या आहेत त्या अशा प्रकारे कट करून घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण खूप छान चव लागते त्याची. आणि मिरची जरा थोडीशी तिखट आहे. आणि इथे बघा, मी लसूण खोबरं आहे ते घेतलं आहे, त्याने तर खूप छान चव लागते. अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे, पण एक नंबरच चवीला भाजी लागते. ह्या भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम आहे. त्यामुळे आपल्याला हृदयासाठी ही भाजी तर खूप छान आहे. डोळ्यांसाठी पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या तब्येतीसाठी खूपच अशी छान आहे बघा. ही भोपळ्याची भाजी अवश्य बनवा. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो मी घेतला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल, पण टोमॅटोने खूप छान अशी चव येते भाजीला. छान असं आपण परतून घेणार आहोत टोमॅटो पण. आणि ही भाजी तुम्हाला खूप छान अशा प्रकारे मी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण हळद घातली आहे. हळदीने छान असा रंग येतो. आणि माझा घरगुती काळा मसाला कांदा लसूण मिक्स तो मी 1 चमचा घालून घेतला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे लाल मिरची पावडरचा फक्त वापर केला तरी पण चालेल, पण ह्या मसाल्याने खूपच भाजी चविष्ट होते. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. छान असा आपण जो मसाला आहे तो परतून घेणार आहोत, म्हणजे भाजी आपली चवीला एक नंबरच होईल. त्यानंतर आपण जो भोपळा आहे तो चिरून घेतला होता तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. जेवढी तुम्ही परतून घ्याल भाजी तेवढी ती चवीला अप्रतिम लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाफेवर शिजवली तरी चालेल, पण आमच्याकडे भाजी अर्धवट कच्ची चालत नाही, म्हणून मी थोडंसं इथे पाण्याचा वापर करणार आहे भाजी शिजवताना. काही जणं ती वाफेवर शिजवतात पाणी न घालता, पण आमच्याकडे अशी अर्धवट कच्ची भाजी कोणच खाणार नाही, म्हणून मी थोडासा पाण्याचा वापर करणार आहे. छान अशी आपण परतून घेत आहोत बघा.
जे भोपळा आहे तो मसाल्यामध्ये, त्यामुळे आपल्या भाजीला खूपच एक नंबर अशी चव लागेल. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि छान असं आपण त्यामध्ये हलवून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे एक नंबरच लागते बघा चवीला ही भाजी. त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. मी इथे एक मोठी वाटी पाणी घातलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर छोटी वाटी आपण मुगाची डाळ घातली आहे. मुगाच्या डाळीने भाजीला खूप छान चव येते आणि तुम्ही फक्त ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली ना तर एक नंबरच लागते चवीला. अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत, म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे बघा. त्यानंतर शेंगदाण्याचा जाडसर कूट आहे तो आपण त्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे भाजीला छान अशी चव येईल आणि दाटसरपणा येईल थोडासा. अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल, किसून ओलं खोबरं. पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचा प्रत्येक भाजीत वापर केला जातो, म्हणून मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे. नंतर आपण छान अशी ती परतून घेणार आहोत आणि भाजी आहे ती मी थोडीशी सुकी बनवणार आहे, म्हणजे थोडी ओलसरच, पूर्ण सुकी पण नाही. हे बघा खूप छान अशी आपली पांढऱ्या भोपळ्याची भाजी. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. हे बघा आपण किती मस्त अशी आपली पांढऱ्या भोपळ्याची चिक्कीची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. एकदा अवश्य बनवून बघा आणि अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण बघा बाउलमध्ये आपण भाजी आहे ती काढणार आहोत. बघा किती रंग पण सुरेख आला आहे आणि चव म्हणाल ना तर तुम्ही पहिल्यांदा जरी भाजी बनवली तरी चव एक नंबरच लागते. मी खरं सांगते मैत्रिणींनो, पहिल्यांदाच बनवली होती पण एवढी छान लागली ना की मी ही भाजी भाकरीबरोबर, फक्त ह्या भाजीबरोबरच माझं जेवण झालं. एवढी अप्रतिम अशी चवीची भाजी. अवश्य बनवून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात आपण छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.